बोगस बियाणे प्रकरणावर कृषी अधिकाऱ्यांची गोंधळलेली भूमिका, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कडक आदेश. हिंगोली येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या पत्रकार परिषदेदरम्यान बोगस बियाणे प्रकरणाचा मुद्दा उपस्थित होताच जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना कारवाईबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही. धाडी, कारवाई आणि आकडेवारीबाबत विचारलेल्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे न मिळाल्याने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांना तातडीने मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याचे, तसेच बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून आवश्यकतेनुसार तुरुंगात पाठविण्याचे निर्देश दिले. दरम्यान, बोगस बियाणे प्रकरणात कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य. 34 जेव्हा फेल झाले तर तुम्ही कधी आव्हान केलंच नाही ना की पेरू नका, की आमच्याकडून चला प्रेस मध्ये आलं एखादं तर लोकांनी हुशार झाले असते ना. ते हे बघा कसं माहिती 9 तारखेला आपल्याला आयुक्ताला याचं पत्र आलं. 9/7 ला पत्र आलं की त्या पत्रात असं नमूद केलं की जर शेतकऱ्यांना कंपनी बियाणं बदलून देत असेल तर कंपनीला बियाणं बदल, कारण की ही जर प्रोसेस करायची आहे ती कमिटी नेमून त्याचं चेक करायला कमीत कमी 7 दिवस जातात. त्याच्यामुळे 7 दिवसानंतर पिरियड आपले जे परभणीला आपण लॅबला पाठवतो सॅम्पल इथं चेक करत नाहीत आपण. ते परभणी लॅबला येतं. ते नंतर मला हे म्हणायचं याच्यामध्ये की आपण रिपोर्ट घेतले शेतकऱ्यांना जे तुम्ही मग ती पब्लिक कधी कळेल, तुम्ही त्या संदर्भात या कंपनीचं बियाणं तुम्ही खरेदी करू नका असं शेतकऱ्यांना प्रेस नोट देऊन तुम्ही जारी केलं काय? याचं कुठे तुमच्याकडे काय हे म्हणायचं मला. हे 34 सॅम्पल आहेत. हा, हे तुम्ही प्रेस नोट देऊन सांगितलं डिटेल सांगा आधी किती सॅम्पल घेतले होते, किती फेल आले वगैरे. आपण 392 सॅम्पल आतापर्यंत काढलेले आहेत. तर आपल्याकडे 34 सॅम्पल फेल आलेले आहेत. कधीपासून सॅम्पल काढले डेट पण सांगा. मे मध्ये किती काढले, जून मध्ये 34 मध्ये. 34 मध्ये फेल आले. काय कारवाई केली बघा. 12 आहे तर कोर्ट केस पात्र येतात. कोणते कंपनी कारण की तुम्ही कोणती 12 तो सांगून द्या. क्वालिटी वाल्यांकडे जास्त बिगर सीड आहे सर, रवी सीड, इनोवेज, बिगर रवी सीड कुठले आम्ही हे पण टाकतो, आपल्याला सर्वांना नोट पण टाकतो. तुम्ही माहिती साठी येऊन